हॅलो फ्रेंड्स, मी दर्शन. तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपली मॅच आहे किंजलला, म्हणजे एक मॅच आहे आद्याला आणि दुसरी मॅच आहे पोइंजाला. तर आद्याला आहे पहिला राऊंड आणि पोइंजाला आहे दुसरा राऊंड. तर चला आता ग्राउंडमध्ये भेटू. बाय बाय. जस्ट आम्ही निघलो भाई, सगळ्यांना लेट. ये भाई आमचा जेव्हा होता. हॅलो, जस्ट ग्राउंडमध्ये या आमचा शेंड्या ना भाई. इथे फिल्डिंगला उतरलंय ना, आम्ही आलो आता जस्ट. ये बघ अक्षय द स्टार. आमची पोरं उतरले बिल्डिंगला. जातो आम्ही. चला. बहुत बढ़िया. देखिए यहाँ पर उसी एंगल से गेंदबाजी करते हुए बैटर के लिए देखिए राइट में ओवर द विकेट्स, लेकिन खुद बहुत बढ़िया देखिए लाइन पट्टी विकेट का तैयारी सुबह से उन्होंने की. ऊंचाई तो भरी है, लंबाई की कमी है. शॉर्ट मैदान पर फील्डर्स हैं यहाँ पर बैलेंस किए, लेकिन कैच गवाए भाई. चारों तरफ रथी महारथी. कैच छोटा है, लेकिन उसके बाद देखिए साझेदारी कल भी बड़ा था और आज भी. उसके बाद देखिए यहाँ पर स्क्वायर कट खेलना चाहते थे, लेकिन से काफी त्याच बॅट्समॅनची पहिल्या ओव्हरला कॅच सुटली आणि आता पण कॅच सुटली. म्हणजे आता 50-50 चान्स होती आणि त्यानेच राणा मारल्या. स्वर्गीय महेश मोती मोहाकुली वाली टीम के कप्तान से. चलिए दोनों कप्तान जुड़ना होगा टॉस बॉक्स पर. यहाँ पर भी देखिए हाफ चान्स से था भाई. स्टार वाघाचीवाडी संघाचे कर्णधार त्याच्यासोबत स्वर्गीय महेश मोती मोहाकुलवाडा संघाचे कर्णधार. इनिंगच्या नंतर टॉच केला जाईल, लेकिन यहाँ पर देखिए पहला मुकाबला चलता हुआ कहीं कैच ही छोड़ा गया, कहीं खराब फील्डिंग, लेकिन उसका फायदा यहाँ पर चौथा ओवर चलता हुआ यहाँ बॉल में देखिए रन आया भाई. कांचन सर, एक तो अंदाजा लग गया आप जो ये खिलाड़ी टैप बॉल से. दर्शन पाटिल के अंतिम गेंद रहेगा. टीम का स्कोर है 58 रन है. मानते हैं देखिए शामो संदेश पाटिल उनके साथ बल्लेबाजी के लिए उतरे हैं. उसकी हो साहिल टेंशन आले व्हायला. बेंगलुरु में देखिए डीडी स्पोर्ट्स पहिलाच बॉल कमेंट्री कर रहे हैं. ये सब चीजें होना चाहिए. क्या ऐसा लग रहा है कांचन सर, कोलकाता में जाओ तो पहले सबसे पहले रसगुल्ला खाइए. प्रफुल्ल झेलबाद. टोटल रन्स 13. मागे ठेवला हा चेंडू. हाफ ट्रॅकर. संधी होईल का? स्वतः गोलंदाज आणि नो बॉल. युवराजने मध्ये डीप कव्हर सुद्धा. प्रचंड ताकदीचा वापर. बिग शॉट आणि टेप बॉल. पहिला चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न ओळखला जातो, मात्र आता संघासाठी चांगली भागीदारी होऊन संघ अपेक्षा करतोय. पॉवर जरूर दाखवली, मात्र डीप लॉंग ऑफ कडे होत असताना विनय. खुला चेंडू फलंदाजाला थांबवतोय. मामाच्या आंबोचा बॅन आहे. अरे काय समस्या काय नाही तुझ्या याला सेटवेला डिक्लेअर टेन्शन घेते साहिल. साईडने फुल टाकलं. फुल टाकला. टेबल फुल टाकते यार का. पहिला बॉल कसला काढलेला भाई बॅक करतो पहिला बॉल. आम्ही चाललो आता पोइंजाला मॅचला. आणि योच तो भाया त्याने 2 पॉइंट सोडले. 2 पॉइंट किती पॉइंट सोडले आणि 2 पॉइंट सोडल्या. ठीक आहे गेलं ना. ठीक आहे ना, बॉल पण नव्हतं भेटत नाही. आता बोलते टेन्शन आले. टेन्शन बोलतोय. बोलतोय पोइंजाला बोलतोय कमबॅक करीन बोलतोय. बघू आता किती कमबॅक करतोय. एकतरी काय सोडली ना पॉइंट चालत आणि चालत डायरेक्ट घरी. लक्ष ठेव आता. बॉल सोडून जागा फेकून नाही. डगर फेकणं डायरेक्ट. चलो ग्राउंड भाई. तू बोलू नका 2 मिनिटं सोडलं तुम्ही. ए भाई गप्पा भाई, आपल्याला काय करायचं? बिल्डिंग करायची आपल्याला. ऑफ बिल्डिंग. पोरींचा लाडका भाया. बोल बाबा ब्लॉग मध्ये.
काय मेनू काय मेनू चिकन काय येणार का नाही नाही आम्ही जेवण आलो मस्त कोलंबी काढली घरी मस्त जेवू म्हणजे तोडायला भेटेल का घरा जेवण आलं ते तोडायला भेटेल का विचारते काय माणूस आहे जितची पॅन बॉलिंग बघितली का तुझी ना तेवढी जितची आहे स्टेज वरची जित दिसला भाई शुभमला काय तुझी काय समस्या बोल आता बोल समस्या काय नाही आपला लॉट्स आहे त्यानुसार खेळायला पाहिजे माझं बोरवाले चुकी- काय थोड्या सध्या फॉर्म मध्ये नाही रे भाऊ मध्ये आता काय सांगू तुला फॉर्म मध्ये आज तू जाऊ बोरलेवाले दे त्याच्यामुळे मग आता ही चुकी कोणची ही आमची चुकी कोणची टीम छोटी आहे अरे तू एकटा लागला ना तर नको सांगूस छोटी बिटी सांग रे भाई बरं आहे का ना बरं आहे ना हे वाघ आहे वाघ वन मॅन शो हे वाघ असल्या भर होणार प्रॅक्टिस बघ बघ षटका थोडा राहिला रे हे आमचा मुस्की लाईक और शेअर करो हे आमचा उडी हे कोण आहे हे कोण आहे सांग बॉलिंग कशी आहे याची दीड फूट नाही 5 फूट उडी मारतो ए जित्या 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 एकदा ऍक्शन दाखव ऍक्शन तुझी बॉल अरे 2 पट नाही बॉलिंग छान पोहे का ना मर्रीला पहिली आमची बॅटिंग भाई अख्खी सीझन झाला बॅटिंगच करतो त्यात जिंकतो तरी आणि आता आज पहिल्यांदा चेसिंग घेतली भाई हारलो आता बघू काय होतं आता परत डिपेंड करायचे डिपेंडच करत आलो मॅच बहुतेक जेवढे जिंकलो तेवढं डिपेंडच करून जिंकलं चेसिंग करून जिंकलोच ना बघू आता आणि समोरची टीम कुठली आहे शिवाजीनगर आपली शिवाजीनगर नाही दुसरी कुठली शिवाजीनगर आहे आणि ही आमची पोरा अर्धी इंजर्ड जाऊन घरी बसली वाटतं बघा ना खेळायला बघू आता काय सकाळी अटेंड झालं नाही बघू ए मुस्की गप डेडिकेशन पण डेडिकेशन त्याला लागले तरी खेळतो याला बोलतात जिद्द काय देऊ आता बोरल्याचा हॅन्डसम बॉय रवींद्र पाटील सर मॅच तर चालू तिकडं हिमालयची भांडणार आहे दोघांच्या मॅच झालं रविदा बोलेल कधी येईल काय होतंय बॉल थोडा थंडावलाय असला ऊन भरले ना थंडावले बोलतो बॉल नको त्या दिवशी नव्हता घेतला फायनल कॉलम घे कॉलम तर घराचं 4-5 शॉट रे पल्लू पल्लू मारला पल्लू काय समजा रे जांभळाचा पिझ्झा टाका आपण मीच आता मला टी शर्ट घालायला लागेल दिवस शेवटचा बॉल आता काय करू मी तरी संन्यास नदी होता आणि तिथे मशा होईचं काम चालू आहे ना तिथे राह फक्त असं तसं नो बॉल आहे फ्रीचा बॉल प्रफुलसाठी फटका लगावण्याचा प्रयत्न बॉल हवेत होता झेल देखील तितकी आहे फ्री हिट असल्या कारणानं तिथे धावा मिळतील त्या फक्त एकच विकेट छोटी आहे थांबव 2 धावा 2 होतात 12 या आकड्यावरती 2 धावाचा होतात 2 हा प्रफुल्लला पाहतो आपण इथे बॅटची इनसाइड एज घेऊन बॉल मात्र हवेत होता बिगिट करण्याचा प्रयत्न हवेत आहे झेलची संधी फिल्डर जज करतात दोघांच्या मधोमध बॉल मात्र डिलीव्ह झाला आणि इथे रन्स मिळाला त्या मात्र धाव पण त्यावरती लागल्यात धाव तो विकेट बॉल तयार आहे शाबाश शाबाश साईडला आपण काय एक्झिक्यूट केला डीप मधून प्रोटेक्शन आहे त्या एक सिंगल इथे 21 रन मात्र होईल कंप्लीट या मॅच मधील शाबाश शाबाश यार टाकवल्या बॉल चॉप केला शाबाश शाबाश बॉल मात्र येत राहतील बॉल आहे क्रिकेटचा ब्रह्मास्त्र इथे चालेल 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 सेन्सिबल क्रिकेट प्रफुल्ल देखील दाखवलाय हा चेंडू चल नो बॉल इथे खराब बॉल आहे पंचाचा मात्र नो बॉलचा विकेट
वीसला का एक सकडे किक डायरेक्ट बॉल चालला बिल्डिंग वरती तो 2.5ला व्हायचं फुल शॉट 4 चेंडूवरती देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न प्रफुल्ल इथे करेल. थोडासा खराब बॉल होता इथे लेग थोडी खराब आणखी एक जबरदस्त प्रकार ऍक्शन रिप्ले बॉल बरा आणखी एक हल्ला आणखी एक बॉल सीमारेषा बाहेर 48 शेवटचा बॉल आहे भोसडीचा मार ना क्रिकेट बनवण्याचा प्रयत्न सिंगल कंप्लीट डबल चान्स इथे 50 धावा कंप्लीट केला प्रफुल चांबोडा वरती करून प्रफुल इथे मात्र मानवंदना द्यायची अफलातून बॅटिंग जरी केली 16 बॉल वरती मात्र इथे 50 धावा नुसतं षटकाची जी गरज आहे बॅटिंग रे बॅटिंग जांबो 24 बॉल सापडते घरात बिर्याणी पाहिजे ठरली पण नाही काय ना खाल्ली बिर्याणी नाही खाल्ली वडापाव आला स्लाइस करण्याचा प्रयत्न हवेत आहे चेलची संधी आहे इथे फिल्डर मात्र डाऊन दी बॉल आणि फर्स्ट विकेट टेकन इथे दैवत आला पहिलाच बॉल लॉफ्ट करत असताना इथे फटका चांगला खेचला चांबो तिथे आहेत इथे डोळ्यावरती थोडस सूर्यकिरण येत होते शेवटी हॅट्रिकच्या उंबरट्यावरती बॉलर तो इथे फटका चांगला जागा बनवून खेळला इथे फाईन लेगच्या वरतून हा षटकार फलंदाज खेळ बाकी आहे ओ स्टंप दाखवला लगेच बॉल मात्र स्टंप वरती फेकला इथे फलंदाज मात्र बाद झाला हा तिसरा फलंदाज इथून बाद होईल तो शिवाजीनगर या संघाचा बॉल तयार आहे तो अक्षरशः बॉल मात्र अक्षरशः थोडासा फिरवला कॅच बद्दल काय म्हणजे कॅच बद्दल ऐक ना कशी होती कॅच रविदाची हा काय कॅच तिथे झाली रे फिक्स फिक्स भाई कॅच घेतली याला महत्व आहे तू कॅच बघून आला ना मॅच बघायला भाई कॅच फिदा कसली माहिती का काय जांबो तू मुझसे प्यार करते की नहीं खिड़की में खिड़की सामान बघू चेक कर सका तू मुझसे प्यार करते की नहीं तो एक काय पडे ना तो परंतु आलाय 19 मॅच होती बॅटमध्ये 3 बॉल 3 सिक्स मारले 2 चेंडू 3 बॉल आणि आणि मात्र एक आणि एक बॉल डॉट आणि 2 बॉल आणि एक पाहिजे मॅच कोणता संघ जिंकेल जांभील वर्सेस ट्रॉम्बे पाहिलेला अगदी अटॅकिंग इथे टेस्ट क्रिकेटची आठवण आपल्याला येते वाईट टाकला रे वाईट टाकला वाईट टाकला वाईट संपला खेळणार आहे यस पहिली फलंदाज मात्र बाद झाला यावेळेस बॅकफुट वरती आले जागा बनवली कट करण्याचा प्रयत्न होता इथे डॉट बॉल खूप चांगली गोलंदाजी आडवा पातळी एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न इथे झाल्या आणि खेळाडू मात्र बाद इथे खूप चांगली गोलंदाजी करण्याच्या माध्यमातून खराब बॉल आहे स्कोरचा इशारा येतो पंचांचा बॉल चालला सीमा रेषा पार रनअप मात्र कमी आहे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बॉलर तयार आहे इथे ऑन साइडला गॅप मध्ये फटका एक्झिक्यूट केला इथे फिल्डर आला चांगली फिल्डिंग मागील मॅच मध्ये एकतर्फी लढत इथे 50 रन्स मात्र प्रफुल्ल बनवल्या होत्या फटका यावेळेस चांगला इथे बॉल थांबणार नाहीये बॉल चालला कव्हरला ना 2 बॉल मात्र अजूनही बाकी आहेत विराटचा बॉल दोन 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 चल चल व्हेरी फर्स्ट बॉल ऑन साइडला खेळला बॅट उठलं ना ग्राउंड पण कुठे उचललं त्याची
दुसरा चेंडू आहे शॉट रे. जेलची संधी आहे. विशाल आता मैदानावरती आलाय आणि 27 रन धावफलकावरती आहेत. राजचा हा चेंडू दोन चल. ऑन साइडला कॅप मधून फटका मिड विकेट कडे बॉल चालला. एकच रन. ताकद लाव जातं बाहेर. बॅट बसू दे रे बॉल. फॉर द विकेट डाऊन. यावेळेचा बॉल देखील क्लिअर झाला इथे क्रिश कोहली बॉलर आहे तो बॉलिंग मार्क वरती. क्रिश कोहलीच्या हातावर इथे चेंडू मात्र सोपवला. फॉर द विकेट डाऊन. वाईट टार्गेट सेट करणारे 6 चेंडू आहेत सोमनाथसाठी. हा बॉल बॅटची कट लागली. या इथे शाबास. बॉलला पाठवलं पहिल्या बॉल 37 वर चौकार गेला त्याला लेट झाला. चांगली फलंदाज दर्शन पाडीच्या माध्यमातून आपण पाहताय. या फटका ऑफ साइडला डीप आणि प्रोटेक्शन. शाबास. 39 धावा मात्र धावफलकावरती. हा चेंडू दोन घे पोहोचवली होती 40 वर. मी पण झालो. हॅलो सर्वांचं स्वागत. 24 बॉल आणि जिंकण्याकरता 42ची आवश्यकता. पहिल्या बॉल वरती गेली आहे विकेट. निलेश बाद झालाय. बॉलिंग ऍक्शन आहे. आपण उलवेच्या नाईट स्पर्धेमध्ये त्याला पाहिलं. अनेक मोठ्या संघांना त्यांनी अगदी जाग्यावरती ठेवलं तर त्याच्याकडे ती कौशल्य गुणवत्ता आहे. बॉलवरती प्रत्येक चेंडूवरती व्हेरिएशन, प्रत्येक चेंडूवरती बदल करण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे आणि ती कौशल्य गुणवत्ता या मैदानामध्ये दाखवत असताना विशालगड एंडकडून गोलंदाजी मार्गस्थावरती राऊंड द विकेट. इनेट नंबर 3 वरती फलंदाज दाखल झालाय आदित्यला आपण पाहतोय. फुल टॉस बॉल. इथे चांगलं क्षेत्ररक्षण होतंय सोमनाथच्या माध्यमातून. मिड ऑनला ते तैनात होते सोमनाथ. स्कोरबोर्ड वरती शुभम त्याचं कौतुक करावं लागेल. खूप चांगलं समालोचन संपूर्ण दिवसामध्ये आज त्यांनी केलं. त्यांचंही स्वागत असेल. मागच्या मॅच मध्ये 34 रन्सची जबरदस्त इनिंग. इथे चुकी आहे आणि इथे आउटफील्ड खूप फास्ट आहे. कितीही प्रयत्न करा, जर मागे विकेटचा बॉल आला ना तर कितीही प्रयत्न करा. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये आपण एन्जॉय करताय. 42 टार्गेट डिफेंड करायचा. स्लो बॉल अगदी ब्लॉक हॉल मध्ये. जबरदस्त बॉल होता. वॉट टू डिलिव्हरी. खूप चांगला बॉल. अगदी जसप्रीत बुमराची आठवण करून देणारा हा बॉल होता. अगदी स्लो बॉल, तोही इनटू द ब्लॉक हॉल. आणि फलंदाजाला कोणत्याही प्रकारची बॅटिंग करण्याची संधी त्याने निर्माण करून दिली ना. फक्त आणि फक्त सन्मान द्यावा या बॉलवरती. अशाच पद्धतीची या ठिकाणी गोलंदाजी दर्शनच्या माध्यमातून. राऊंड द विकेटनं इथे पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा बॉल आहे. अगदी आपल्या ट्रॅप मध्ये आपलं जे जाळं विणलं होतं त्या जाळ्यामध्ये फसवलंय फलंदाजाला. सलगचे 2 बॉल आले. डॉट. धावसंख्या झाली आहे स्कोरबोर्ड वरती 7 धावा. पहिलं षटक संपलंय दर्शन पाटीलचं. आम्ही हारलो मॅच. बेकार हारलो म्हणजे जिंकलेली मॅच हारलो का तर मिस फील्ड मुलं. फिल्डिंग पण तेवढी इम्पॉर्टंट आहे. नुसती बॅटिंग बॉलिंग इम्पॉर्टंट नाही टीममध्ये. फिल्डिंग पण तेवढी इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आमची फिल्डिंग आहे चांगली पण आम्ही 2-3 प्लेअर नव्हतं. आणि जे यांचा विषय होता कॅच घेऊन बाई षटकारांच्या बाहेर आणि तिथून ती मॅच चालू झाली ना. त्या बॅट्समननी 3 बाउंड्री मारायला लगातार. आता या आमचा भाया आता तोंड लपवतोय. सकाळी पण मी स्पीडमधून मॅच हरलो ना. आता पण मी स्पीडमधूनच मॅच हरलो. चलो बाय. चाललो गप घरी आता. तुला बायाच्या फिल्डिंग काय बोलणं आहे? बाहेरच्या फिल्डिंग असं बोलणार बाहेरला आता डोस द्यायला लागेल. कसला डोस? ते बैलाला झोपा, बैला रायबांना झोपा. त्याला आता टाक्यांना न्यायचे. गटपास करला का? हा
मग नंतर काय बोलतोय हो, मला खेळत नाही, मला खेळायला भेटत नाही. त्याला भेटलो असं करतोय. सांग जित तुला भेटलं तर काय करशील तू? मला नाही गेला तर नाही खेळता? त्याला तर धंदा नाही बाबा. हा का, ठीक आहे. BPL ला त्याला बघू काय असं. एक षटकर कंपल्सरी त्याला. तू काय करतो रे? हा पुढे यो काय बोलला? कुठला आहे यो? बाकीवाला ना, बोरला मध्ये खेळता ना तुम्ही? भैया झाला